कसा झाला असेल बरं कालभैरवाचा जन्म? हाय, मी स्नेहा. एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे निराकरण करण्यासाठी महादेवाने स्वतःला अग्नीच्या एका विशाल स्तंभाच्या रूपात प्रकट केले व प्रारंभ टोक शोधण्यास सांगितले. विष्णूने हार मान्य केली, पण ब्रह्मदेवानी वरचे टोक पाहिल्याचा खोटा दावा केला. हा अहंकार पाहून महादेव क्रोधित झाले. या क्रोधातून कालभैरव हे उग्र रूप धारण केले. कालभैरवाने ब्रह्मदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी 5 मस्तकांपैकी एक मस्तक नखाने कापले. ब्रह्मदेवांना आपल्या चुकीची जाणीव झाली, परंतु महादेवांना ब्रह्महत्येचा दोष लागला. या पापातून मुक्त होण्यासाठी कालभैरवांनी संपूर्ण पृथ्वी परिक्रमा केली व ते काशीमध्ये स्थिर झाले. अहंकाराला शिक्षा करण्यासाठी आणि पापांचा नाश करण्यासाठी कालभैरवाचा जन्म झाला, म्हणून त्यांना काशीचा कोतवाल असेही म्हटले जाते. जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा काळाचा स्वामी स्वतः अवतार घेतो.